भारतात ब्राह्मणांचं राज्य येणार आहे, त्यासाठी सशस्त्र लढायला तयार राहा हा निर्धार करणारा ब्रिटिश आणि निजामाशी निर्भीडपणे लढणाऱ्या बीड नगरीतील एका जाज्वल्य ब्राह्मण योद्ध्याची गोष्ट आज सारांशच्या ऐतिहासिक बीड जिल्हा या सदरात. मंडळी, ब्रिटिश आणि निजामाच्या विरोधात सन 1899 साली बीड नगरीमध्ये झाला होता पहिला उठाव. या उठावाचा नायक होता शूर ब्राह्मण योद्धा जगदंब बळवंत. जगदंब बळवंत अत्यंत धाडशी, धूर्त, चतुर, बुद्धिमान, चाणाक्ष आणि तितकाच खतरनाकही होता. तो हैदराबादहून बीडमध्ये आला होता. त्याने उठावासाठी बीड का निवडलं हे अनभिज्ञ आहे. तो तलवारबाजी, घोडेबाजी याच्यामध्ये अत्यंत पारंगत होता. त्याचे मराठीसह संस्कृत, फारशी, उर्दू आणि इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. त्याला लोक राजे साहेब या नावानेही बोलवीत. बीडला येताच त्याने मुक्काम ठोकला तो जटाशंकर मंदिरात. त्याचं कारण या भागात मनसबदार, सौंदत्तीकर, जहागीरदार, देशपांडे, थिगळे नाईक, कुलकर्णी या हिंदू मातब्बर ब्राह्मण मंडळींची घरे होती. त्यामुळं आपल्या उठावाला मदत होईल हा विचार चतुर जगदंबने केला होता. जगदंब याने निजाम ब्रिटिशांच्या विरोधात उठावाचं अत्यंत शास्त्र शुद्ध आणि सूत्रबद्ध नियोजन केलेलं होतं. जटाशंकर मंदिरात राहत असताना त्याची ओळख झाली ती शेषराव सौंदत्तीकर यांच्याशी. त्याचं कारणही तसंच होतं, कारण शेषराव आणि जगदंब या दोघांनाही येत होती ती कानडी भाषा. लोक शेषराव सौंदत्तीकर यांना काका म्हणायचे. मग जगदंब काका सौंदत्तीकर यांच्या घरामध्ये राहू लागला. त्याने निजाम व ब्रिटिश सैनिकांना फितून बंदुका गोळा केल्या. बीड, गुंदा वडगाव, दैफड वडमावली, तांबवा, लोहकरवाडी, घोडेखूर आणि देवगाव यासारख्या ग्रामीण भागातील धाडशी तरुणांना त्यांनी एकत्र करायला सुरुवात केली. या सर्वात धाडशी तरुण होते ते देवगावचे शहाजी विठोजी मुंडे आणि धोंडीजी विठोजी मुंडे हे सख्खे भाऊ. यड्या मुग्या मांग, धुऱ्या महार, बुध्या कैकाडी, धोंडी तेली, गणपतराव पाटील अशा शेकडो तरुणांच्या हृदयात जगदंबने पेटवली स्वातंत्र्याची ज्वाला. या सगळ्यांना जगदंबने बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण दिलं. बंदुकीच्या गोळ्या तयार करण्याचा मशीनही त्याने आणलं होतं. आणि या सगळ्याचं केंद्रस्थान होतं ते जटाशंकर मंदिर परिसरातील काका सौंदत्तीकर यांचं निवासस्थान. घराच्या प्रवेशद्वारावर एक छिद्रातून बिंदुसरा नदीच्या दिशेने बंदूक चालवण्याचा सराव नियमितपणे केला जात. जगदंबला नेपाळ, जयपूर, काश्मीर, लखनौवरून पत्रे यायची, तारा यायच्या आणि या सगळ्यामध्ये त्याचा उल्लेख राजे साहेब असा असायचा. यावरून जगदंबचा राष्ट्रीय उठावाशी संबंध होता हे सिद्ध होतं. जगदंबच्या उठावाला सर्वात मोठी मदत केली ती काका सौंदत्तीकर यांनी, ज्यांचं नाव होतं शेषराव सौंदत्तीकर. आणि त्यांच्या परिवाराने जगदंबला मोठी मदत केली. पण त्याचबरोबर जी मदत झालेली आहे ती गोविंदराव चपळगावकर वकील, रंगनाथराव मोहरीर, श्रीपती सौंदत्तीकर, बापू काशीद वकील आणि काशीराव वकील यांनी देखील महत्वाची मदत केली. जगदंबने आपल्या उठावासाठी एक ध्वज बनवला होता. या ध्वजाचा रंग भगवा होता आणि या भगव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर एका गरुडाने वाघाला आपल्या पंजात पकडल्याचं चित्र होतं. जगदंब आपल्या सहकाऱ्यांना सांगे की ध्वजावरील वाघासारखा दिसणारा हा प्राणी म्हणजे सरकार होय, तर त्याला पंजामध्ये पकडणारा गरुड हा ब्राह्मणांच्या राज्याचं प्रतिनिधित्व करतो. हा पक्षी या प्राण्याला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही. ब्राह्मणांचं राज्य अर्थात हिंदूंचं राज्य. या ध्वजावर त्याने एक ब्रीदवाक्यही लिहिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रचलित असणाऱ्या साहसे श्रीपती वसती
याच्याशी साधर्म्य असणारं जगदंबचं ब्रीदवाक्य होतं, अंते प्रयत्ने विजयते. म्हणजे अंतिमता विजय मिळेल तो प्रयत्नानेच. त्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीचंच हे प्रतीक होतं ब्रीदवाक्य. या उठावामध्ये जगदंबला सगळ्यात मोठी मदत केली ती काका सौंदत्तीकर यांनी. त्याचबरोबर गोविंदराव चपळगावकर वकील, शहाजी व धोंडीजी मुंडे या देवगावच्या धाडसी तरुणांनीही. शहाजी मुंडे व धोंडीजी मुंडे हे शेतकरी कुटुंबातील होते. जगदंबप्रमाणेच त्यांच्या हृदयामध्ये एक धगधगती ज्वाला होती स्वातंत्र्याच्या विषयी. ते दोघे भाऊ तलवारबाजी आणि घोडे चालवण्यामध्ये आणि बंदूक चालवण्यामध्ये अत्यंत पारंगत होते. जगदंबला शस्त्रास्त्र विकत घेण्यासाठी शहाजी आणि धोंडीजी मुंडे या दोन भावांनी अत्यंत महत्वाची मदत केलेली आहे. ही अत्यंत मोलाची मदत होती. या पैशातून विकत आणलेली जी शस्त्रे होती तो जगदंब आपल्या साथीदारांनाही शस्त्र पुरवत असत. दरम्यान जगदंब बळवंत आणि त्याच्या साथीदारांचा सहकाऱ्यांचा हा कट ब्रिटिश आणि निजाम सरकारला कळाला. कोणत्याही परिस्थितीत हा उठाव मोडूनच काढायचा आहे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न ब्रिटिश आणि निजाम सरकारने सुरू केले आणि त्यांनी जगदंबच्या या फौजेवर आक्रमण करायचं ठरवलं. तेव्हा या सगळ्या क्रांतिकारकांचा तळ बीड जवळील मौज जवळील एका डोंगरावर होता. अंबाजोगाईहून खास सैनिकांची पलटण ढेकण मोहला येऊन धडकली. इकडून बीडहूनही 12 मार्च 1899 रोजी बीडचे मोहतमीम व पोलीस प्रमुख, 2 मुख्य अधिकारी, 18 कॉन्स्टेबल आणि सैन्य हे सगळे ढेकणमोहला आले. ढेकणमोहचे गुमास्ता पाटील शामराव यांनी तातडीनं क्रांतिकारकांना जंगलात या सैन्याची माहिती दिली. तेव्हा क्रांतिकारकांचा जथ्था सावकारवाडी पासून 2 किलोमीटरच्या अंतरावर हिवरागावच्या जंगलामध्ये होता. बीडहून काका सौंदत्तीकरांनी बलवंतने त्यांना बंदुका, गोळ्या आणि अन्य शस्त्र पुरवले. या जंगलातून मार्ग बदलत बदलत क्रांतिकारी लोहकरवाडीकडे वळले. बीडवरून काकांनी निरोप पाठवला होता की एकत्र या, दुसऱ्यांना सामील करून घ्या, चिंता करू नका, बलवंत जगदंबचं राज्य येणार आहे. शेवटी क्रांतिकारी आणि ब्रिटिश निजामी सैनिक समोरासमोर धडकले. तो दिवस होता 14 एप्रिल 1899चा. इतिहासात घोडेखूरची लढाई म्हणून प्रसिद्ध असणारी ही लढाई सावकारवाडी, लोहकरवाडी, घोडेखूर परिसरामध्ये अत्यंत भीषण स्वरूपामध्ये झाली. या लढाईत सरकारी नोंदीनुसार 13 जण ठार तर 69 जणांना युद्ध कैदी करण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात या लढाईत अनेक जण ठार झाले व कित्येक जण बेपत्ता झाले. यद्या मांगाला ब्रिटिशांनी देवगावच्या गंजीमध्ये जाळून मारलं. मुद्या मांगाला फाशी देण्यात आली. अज्ञात बलवंत जगदंब या ब्राह्मण योद्ध्याच्या नेतृत्वाखाली बीडच्या भूमीतला हा लढा इथल्या बहुजन जनतेने निष्ठेने आणि समर्पणाने लढला होता. पण शेवटी ब्रिटिशांनी हा लढा मोडून काढला. ब्रिटिश अधिकारी स्टीफन याने दिलेल्या अहवालानुसार जगदंब बलवंत, काका सौंदत्तीकर हे काशीला गेले आणि तिथेच त्यांचे देहावसान झाले. घोडेखूरच्या या लढाईनंतर बीडच्या नागरिकांना फार मोठे परिणाम भोगावे लागले. ब्रिटिश अधिकारी IGP हॅनकिनने हैदराबाद संस्थानाला एक पत्र लिहून या उठावावर तुम्ही वेळीच का कारवाई केली नाही असा प्रश्न विचारला. त्यावर 27 जुलै 1899 रोजी संस्थानाच्या पोलीस व न्याय खात्याने त्वरित गुप्तचर विभागाचे प्रमुख अजीज मिर्झा यांना गुप्त पद्धतीने बीडमधील सरकारी नोकरीतील ब्राह्मण अधिकाऱ्यांना शोधायला सांगितलं. 4 जुलै 1899 रोजी मिर्झा यांनी एक महत्वाचे शासकीय पत्र लिहून सुचवलं की बीड शहरात सध्याच्या युगात ब्राह्मणांची 322 घरं असून ती धोंडीपुरा भागामध्ये अधिक आहेत. त्यामुळे ब्राह्मण क्रांतिकारकावर नियंत्रण ठेवण्यासाठी धोंडीपुरा भागात पोलीस चौकी उभा करावी आणि त्याचा खर्च ब्राह्मणांकडून वसूल करावा. सर्व ब्राह्मण वकिलांना 2 वर्षासाठी निलंबित करावे व लोकल फंड नगरपालिकेतून सर्व ब्राह्मणांची नावे वगळा. याचा अर्थ त्यांचे नागरिकत्व रद्द करा. अर्थात ही सूचना अमान्य करण्यात आली. मात्र धोंडीपुरा भागात पोलीस चौकी उभी करण्याची सूचना ब्रिटिश सरकारने मान्य केली. आता आजही या चौकीचे अस्तित्व माळीवेशीजवळ आपल्याला दिसत आहे. ब्रिटिश अधिकारी AC हॅनकिन म्हणतो
की हा जो उठाव जो बळवंत जगदंबनं केलेला आहे, हा उठाव 19व्या शतकातल्या शेवटच्या दशकातला एक अत्यंत महत्वाचा उठाव होता. वास्तविक पाहता घोडेखुर्च्या लढाईचा दिवस 14 एप्रिल हा स्वातंत्र्य संग्रामातील सुवर्ण दिन, शौर्य दिन म्हणून साजरा करायला हवा होता. पण जगदंब बळवंत सारख्या धाडशी क्रांतिकारकाची ना कोणाला आठवण, ना कोणी जपल्या स्मृती. नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि आपण पाहत होता सारांशचा हा भाग, ऐतिहासिक बीड जिल्हा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपण याला शेअर करा आणि आपल्या जिल्ह्याचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. हा उज्ज्वल इतिहास सगळ्यांना सांगा आणि दाखवा. जर आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर कृपया या फेसबुक पेजला आपण फॉलो करा. जर आपण हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, याला शेअर करा, लाईक करा आणि आपल्याला जे काही या व्हिडिओबद्दल वाटतं आपण त्याच्याबद्दल जरूर कॉमेंट्समध्ये लिहा. तर नमस्कार, आपण पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग आणि माहितीपर आणि ज्ञानपरक अशा एका एपिसोड बरोबर. पाहत राहा इतिहास, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर सडेतोड आणि निर्भीड विश्लेषण करणारं, भाष्य करणारं तुमचं स्वतःचं चॅनल सतीश साळुंखे सारांश. पुन्हा भेटूया. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.